परीक्षा कैंसिल होने से आत्महत्या की जो संख्या है वो बढ़ती नज़र आ रही है, 3 तक पहुंच गई है। किस तरह से इस चीज़ को देखते हैं और क्या होना चाहिए? नीट के बारे में ये सही बात है कि दुर्भाग्यपूर्ण ये घटना है, लेकिन केंद्र शासन ने इसकी गंभीरता से दखल ली है और हम सबको पता है सीबीआई के माध्यम से इसकी इंक्वायरी चल रही है। बहुत लोग जेल में गए हैं और डीप में जाकर सीबीआई वहाँ पर इंक्वायरी कर रहा है। फिर भी मैं सभी विद्यार्थियों से विनंती अपील करूँगा, कृपा करके आप म्हणजे खचून जाऊ नका, परत एकदा आपण अभ्यासाला लागूया। मला विश्वास आहे कि आपने जो कष्टपूर्वक स्टडी किया है उसको न्याय मिलेगा। दादा, काँग्रेस सरकारवर आरोप लावत आहे की पूर्व विदर्भातले 60 नगरसेवक काँग्रेसचे नॉट रिचेबल आहेत। त्यांचं म्हणणं आहे की सरकार कुठेतरी दबाव आणत आहे, निधीचे एकंदरीत लालच दाखवलं जातं विधान परिषद निवडणुकीसाठी। नाही, मला वाटतं की आता नगरसेवक महोदय पण सुज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या भागाच्या विकासाच्या संदर्भातली त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी काय निर्णय करायचा तो त्यांचा अधिकार आहे। पेट्रोल डीजलची आज पुन्हा दरवाढ झालेली आहे। चौथ्यांदा सरकार पर हमलावर है। राहुल गांधी तो यहाँ तक कह रहे हैं कि अगले साल तक सरकार गिर जाएगी। मैं समझता हूँ उसका जवाब माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने अतिशय स्पष्ट रूप से दिया है। सर दादा, चौथ्यांदा मुंगेरी लाल के हसीन सपने जो स्टेटमेंट किया है। दादा, आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली आहे। चौथ्यांदा ही दरवाढ झाल्यामुळे तरी विरोधक टीका करतायत। पेट्रोल पंपावरती देखील नाही, बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर इराण, इस्रायल, अमेरिका जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, इतर दरवाढीचं समर्थन तर कोण करणार नाही, परंतु आता जगाच्या पाठीवर ज्या पद्धतीचं हे संकट आलेलं आहे, आपण इतर देशांमध्ये जर बघितलं तर अगदी आपल्या कल्पनेच्या पलीकडे त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर गेलेले आपण पाहतो आहोत आणि म्हणून असे काही निर्णय सरकारला त्या ठिकाणी घेणं भाग पडतं आहे। नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये अधिकारी आरोपींसोबत पार्टी करत होते आणि त्यावर आता अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आणि 7 दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली। मला या विषयाची माहिती नाही, परंतु ज्याने कोणी चुकीचं काम केलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होईल। आता माझी विनंती आहे की आपण चहा घ्यायला या।